नमस्कार, मी शीतल भोके. शीतल्स रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. तर आज मी बनवणार आहे शेवग्याच्या शेंगाची भाजी. ही भाजी नॉनव्हेजपेक्षा सुद्धा खूप छान होते चवीला आणि आमच्या घरातली भाजी सर्वांनाच खरंच खूप आवडते. ही रेसिपी माझ्या आईची आहे. मी ती आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर त्यासाठी आपण साहित्य बघूया. तर इथे मी शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत. त्यानंतर कोथिंबीर, अद्रकचा एक तुकडा आणि लसणाच्या 4-5 काचुळ्या. मोहरी ॲड करायच्या. त्यानंतर जिरं. त्यानंतर जर तुमच्याकडे कढीपत्ता असेल तर तुम्ही तो वापरू शकता, नसला तरीही काही हरकत नाही. आणि मग लसणाची आणि अद्रकची पेस्ट टाकायची आहे याच्यामध्ये. ती छान मिक्स करून घ्यायची. गॅसचा पॉवर लो करायचा. त्यानंतर यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची. कोथिंबीर याच्यासाठी टाकायची, आपला जर लसूण अद्रक आहे ते जळाले नाही पाहिजे, त्याच्यासाठी आपल्याला यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची. आता आपण यामध्ये सुके मसाले टाकूया. मी इथे लाल तिखट घेतलेलं आहे, 1.5 चम्मच लाल तिखट टाकते. तुम्ही या भाजीला नेहमीपेक्षा थोडं जास्त जरी लाल तिखट टाकलं तरीही चालते. त्यानंतर हळद आणि गरम मसाला. नेहमीच्या भाजीला जेवढं टाकता तेवढंच वापरा. त्यानंतर चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे. नंतर आपण जे हे कूट तयार केलेले होते, शेंगदाणा, खोबरं आणि तीळ, हे कूट आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे. आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि हे जळाव नाही म्हणून यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. जास्त पाणी ॲड करायचं नाही, फक्त थोडंसंच पाणी करायचं आहे ॲड. हे बघा, आता याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे छान मिक्स झाल्यावर याला एक उकळी फुटू द्यायची. आता यामध्ये पाणी काहीच दिसत नाही, पण तरी उकळी फुटू द्यायची. म्हणजे उकळी फुटल्यानंतर याला ना थोडीशी तरी असे त्याच्या बाजूनं ना तरी सुटते. तर याला असंच थोडंसं 1-2 मिनिट ठेवायचं आहे. हे बघा, तरी सुटलेली आहे. आता यामध्ये आपल्याला शेवग्याच्या शेंगा टाकायच्या आहेत. खूप सोपी रेसिपी आहे, काही अवघड नाही आहे. शेंगा एकदा मिक्स करून घ्यायच्या. त्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. आता ही भाजी छान मिक्स करून घ्यायची आहे आपल्याला. अगदी सोपी आहे आपली भाजी, तयारसुद्धा झालेली आहे, तर फक्त शिजायला बाकी आहे. हे छान मिक्स केल्याच्या नंतर आपण याच्यावर झाकण ठेवून आपल्याला हे 7 ते 8 मिनिट आपल्याला शिजवत ठेवायचं आहे. जास्त वेळ लागत नाही, 7-8 मिनटं छान शेंगा शिजून तयार होतात. तर मंदामंदातनी चेक करावं लागते. बघा, 4-5 मिनिट झाली आहे, मी चेक करते शेंगा शिजले का. अंदाजे तर नसतीलच शिजल्या, कारण 7 ते 8 मिनिट लागतात या भाजीला. हे बघा, दाबून दाखवते. हे बघा, शेंग तुटत नाही, याचा अर्थ शेंग शिजलेली नाही आहे. जोपर्यंत शेंग शिजत नाही तोपर्यंत आपल्याला ही भाजी शिजवायची आहे. परत झाकण लावून ठेवून देते मी. हे बघा, आता 7-8 मिनिट झालेले आहेत. आता बघूया आपण भाजी शिजलेली आहे की नाही ते. आणि बघा, भाजीचा कलरसुद्धा बदललेला आहे आणि भाजी थोडी घटसरसुद्धा झालेली आहे. हे बघा, मी एक शेंग तुम्हाला वर काढून दाखवते. हे बघा, किती छान शिजलेली आहे. थोडंसं हलकं दाबलं तरी बी छान निघत आहे. आणि ही भाजी जास्त लदलतसुद्धा शिजू द्यायची नाही आहे, नॉर्मल शिजली पाहिजे. म्हणजे जास्त कच्चीसुद्धा नाही राहिली पाहिजे आणि एकदम लदलतसुद्धा नाही झालेली पाहिजे, तरच भाजी खायला खूप छान लागते. आणि हे बघा, मी तुम्हाला प्लेटमध्ये काढून दाखवते. खूप छान झालेली आहे भाजी, खूप छान वास येत आहे आणि असं वाटत आहे लगेच जेवण करायला बसावं. तर कशी वाटते तुम्हाला ही रेसिपी? आवडलीच तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. आणि हो, अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटू मग अशाच नवीन व्हिडिओमध्ये. बाय, थँक्यू.